रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। अमृत घेऊन जर नुसतं देहाने अमर व्हायचं असतं तर काय अवस्था होईल. आपल्याकडे ज्या पुरातन कथा आहेत, जसं ययातीचं झालं तसं होईल. त्याच्यापेक्षा काय होणार नाही वेगळं. शेवटी हे नको होण्याची वेळ येईल. आणि जर देहानंच अमर व्हायचं असेल, त्याचा अर्थ आहे ते जीवन तसंच जगत राहावं असं वाटत असेल तर मग या लीलामृताचा काही उपयोग नाही. आपल्याला नाही, ज्यांना तसंच जगत राहावं असं वाटत असेल, मनुष्य जन्माचा अर्थ कळला नसेल, सार्थकाची दिशा कळली नसेल, ती चालायची इच्छा नसेल, इच्छा असली तरी सातत्य नसेल, तर मग या लीलामृताचा उपयोग होत नाही. उपयोगा काय आले जरी देह अमर झाले. त्यामुळे त्या अर्थाने अमर होऊन आपल्याला उपयोग नाही. आणि त्याच्यावर आक्षेप एवढ्यासाठी आहे की, किंवा विचार करण्यासारखी गोष्ट एवढ्यासाठी आहे की, हे जर अशाच तऱ्हेनं मी, आपल्याला आठवत असेल कदाचित विंदा करंदीकरांची त्या काळात कविता होती, तेच ते तेच ते फार घालायची कविता होती. आणि तेच ते रोज उठून सकाळी तेच. म्हणजे बदल म्हणून ठीक आहे, चहाचे कॉफी प्याले, याच्यापेक्षा काय बदल नाही. बदल काय असायचं मोठं, दूध प्यालं, यात काय विशेष बदल झाला. तर या अर्थाने तर तेच ते खूप मोठी यादी दिलेली आहे आपल्या जीवनाची त्याच्यात. आणि त्याच्या पलीकडे काही म्हणजे असंच चाकोरीत सारखं आपलं ते झालं की ते झालं की ते ठरलेलंच असं. सकाळी उठल्यावर सगळं खऱ्या अर्थाने विचार करायचं प्रतिक्षिप्त क्रियेसारखं होत जातं. उठला मनुष्य की तोंड धुतलं की देवाला नमस्कार केला तर केला, नाहीतर चहा घेतला की सुरू त्याचं कामं ठरलेली आहेत कामं, तीच तो करत राहणार. मग असंच जर झालं तर मग मला काय येऊन उपयोग झाला. मी हेच करणार आणि यातून जे निर्माण होणार ते मला कधी मुक्त करणार नाही. नुसतंच जर आपण समजा एखादा काय पदार्थ खाल्ला, काय जेवलो, काय उठलो, काय तोंड धुतलं, काही याने जर मुक्त होत असतो तर मग मुक्तीसारखी सोपी गोष्ट या जगात राहिली नसती आणि माणसाला त्यासाठी एवढे कष्ट आणि त्रास पडलेच नसते. तर ते त्याला जाणवून देणं हा त्यांचा या लीलांच्या मागे हेतू असतो. देहे लागे जावे यावे, ते जावे आणि यावे असाच क्रम बरोबर आहे. कारण आलेले तर आहोतच आधीच, म्हणून तो बोलतोच गप्पा सगळ्या. आलोच नसतो तर काय बोललो असतो, निर्गुणात काय बोलतो. तर त्यामुळे व्यक्त मध्य आणि भारत, तर ते जे आहे व्यक्तादीनी भूतानी ते आपल्याला माहीत नाही, कळत नाही. मागचा जन्म माहीत नाही, कळत नाही. पण व्यक्तमध्य आणि भारत हे कळते ना. आपण सगळी व्यक्त आहोत ना, दिसतो आहोत ना, एकमेकांना व्यवहार करतो आहोत ना. याचा अर्थ आपले त्या ओळीतली सुरुवात व्यक्तमध्य आणि भारत इथेच आहे. बाकीचं त्यांच्यावर सोपवायचं आहे. फक्त व्यक्तमध्य आणि भारत जर मी आत्ता जगतो आहे ते म्हणजे व्हॉल्युशन म्हणतात तसं स्वतःच्या इच्छेनं नाही जमत. स्वतःच्या इच्छेनं एक दिवस जगणं सुद्धा खूप अवघड आहे. जे काही ओव्हररूल करतात वगैरे सगळं मी म्हणतो तसंच झालं पाहिजे, सगळं जरी त्यांनी म्हटलं तरी त्यांना त्यांचा बॉस असतो, तोही त्यांना तेच वाटतं मी म्हणतो तसं झालं पाहिजे. मी तर ऑफिसला गेल्यावर म्हणतो, इथे घरात गेल्यावर ते तसं ते त्या अर्थाने नाही जगता येत. त्या जगण्यामध्ये काही भाग हा आहेच आहे की जो आपल्याला दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे जगावाच लागेल. तो प्रारब्धाचा आहे. तो खरं तर गुरूंच्या इच्छेचा कसा होईल हे पाहणं हा परमार्थ आहे. प्रारब्धाचा भाग हा गुरूंच्या इच्छेचा भाग कसा होईल. प्रारब्ध तर आहेच, पण प्रारब्ध ही सुद्धा त्यांची इच्छा आहे असं ज्याला वाटतंय त्याला साधलं काहीतरी, त्याला लिहिलेलं मर्म कळलं आणि त्याने ते करून दाखवलेलं आहे आपल्याकडे. हे म्हणून ते पुढे जे आहे, सद्गुरू देते लीलामृत निरीच्छ शुद्ध करीते चित्त. आता शुद्ध चित्ताला प्रारब्ध लागू नये, पण चित्त शुद्ध झाल्याशिवाय नाही. आता चित्त शुद्ध करण्याचे कोणाचे काय मार्ग असतील ज्याचं त्याला माहिती. आंघोळ करून चित्त शुद्ध होत असतं तर 12 वेळा काय 15 वेळा सुद्धा आंघोळ करायला मी सुद्धा तयार, काय हरकत नाही.
काय पडलं तर आजारी पडलं, याच्यापेक्षा काय होणार. पण चित्तच शुद्ध झालं, आपल्या चित्त निरीच्छ झालं, काय आनंदी आनंद. बघा, इच्छा नसली की आनंदी आनंद असतो, इच्छा असली की दोर बांधल्यासारखा खेचला जात असतो मनुष्य. काही असो, त्याला बाहेर जायचं असो, घरात बसायचं असो, असं समजू नये की बाहेर जायचं म्हणजेच इच्छा आहे, खाणं म्हणजेच इच्छा आहे, उपास म्हणजेच इच्छा आहे, असं काहीच नाही त्यातलं. इच्छा आहे म्हणलं की ती खेचणार. तर ते जर आहे हे त्याच्या लक्षात आलं आहे, तेव्हा परमार्थ हा सावधानतेचाच आहे. जो सावध झाला त्यालाच परमार्थ आहे. नाहीतर इच्छा होईल तसा मनुष्य पळतोच आहे सकाळपासून. मग ते त्याला बांधून ती फिरवते. खरं सांगता, इच्छा म्हणजे अगदी साध्या भाषेत म्हणजे आपण समजून घ्या की इच्छा आपल्याला दरवेशाचं अस्वल करते. काय सांगावं याच्यापेक्षा खाली येऊन काय सांगावं. इच्छा म्हणजे आपण दरवेशाचे अस्वल आहोत. ते नाचविल तिथे न्यायला लागतं, जाईल तिथं जावं लागतं, देईल तेव्हा खावं लागतं. या अशी इच्छा आपल्याला बांधील करते आणि ती अशी अवस्था करून ठेवते. तर निरीच्छ शुद्ध करीते चित्त, सद्गुरू लीला. खरं जर सद्गुरूंची इच्छा आपल्याला कळली, लीला कळली, त्यात घडणारे प्रसंग कळले, कसे आले, कसे टळले, कसे गेले, कोणाच्या इच्छेनं झाले, हे सगळं कळत गेलं तर त्यात परमार्थ आहे. म्हणून ज्ञानादेव तो कैवल्यम म्हणलं आहे ते अगदी शेवटी. पण सुरुवातसुद्धा ज्ञानातूनच आहे. सुरुवात ज्याची ज्ञानात होते, ज्याचा मध्य ज्ञान अंमलात आणण्यात होतो, आणि जे ज्ञान शेवटी कैवल्य देतं ते ज्ञान, जे मुक्ती देतं ते ज्ञान. तर त्या अर्थाने आपल्याला हे असंच का झालं हे कळलं पाहिजे, अमुक असंच का होतं आहे हे कळलं पाहिजे. आणि माझ्या इच्छेप्रमाणे होतं आहे वगैरे ह्या भ्रमातून एकदा लवकर मुक्त होईल तेवढं बरं. माझ्या इच्छेप्रमाणे होत तर नाहीच आहे, पण होई नाही जर शुद्ध चित्त असेल तर. खरं तर शुद्ध चित्त असेल तर इच्छाच नसते मुळावर. तो म्हणतो जे वाटायला येईल ते. आता ते वाटायला येईल ते काय, ते त्याने जे सांगितले ते. मग ते ज्याला जमलं त्याला मन मोडायचं जमलं. परमार्थ मन मोडण्यात. मन ज्याचं मोडलं नाही त्याचा परमार्थ नाही साधला. मन मोडलं म्हणजे त्याची काही इच्छा राहिली नाही, अमुक हो तमुक हो, अशाच पद्धतीने व्हावं, तसंच व्हावं, काय नाही, ते व्हावं. जर व्हायचं असेल तर ते व्हावं. आता पाऊस पडतो, आपण काय म्हणतो का त्याच्याकडे तोंड करून की असा पडावा, तसा पडावा, जास्त पडावा, कमी पडावा, थांबावा वगैरे. आपल्या हातात काही नाही. ती तिथून पडतो त्यावेळेला धुवाधारही पडतो, भुरभुरही होते, कधी सपाटून सगळं उसळून निघून जातो, कधी सुनामीसारखा येऊन सगळी गावाच्या गावं घेऊन जातो, माणसं घेऊन जातो, प्रकल्प सगळे घेऊन जातो. जन्ममृत्यूचं रेकॉर्ड नाही मिळत. पाऊस पडला म्हणजे त्याचं काय करतो ते आपण बघितले. शेवटी टेबल टाकून तिथं माणसं बसवली, त्या अधिकार ज्यांना आहे सही करायचा लौकिकदृष्ट्या, तर त्यांना बसवलं. लौकिकदृष्ट्याचा अधिकार आहे तो, कारण एखादा गेला काय नाही गेला काय वगैरे हे सगळे ठरवण्याचे अधिकार त्यांच्यात येतात. आपल्याकडे किती इथे लिहिल्याबरोबर आपण वाचतायत, ती गेला आहे म्हणून सांगतात, ते म्हणतात कुठे गेला आहे. ती ब्रह्मानंदांच्या वेळेला ते म्हातारे गेले, ते लगेच म्हणले इथे गुरु इथे असताना ती जाईलच कशी, म्हणजे काय निष्ठेची तयारी काय असेल की ते असताना इथे उत्सव सुरू आहे, ती जाईलच कशी. म्हणून महाराजांकडेच कुठेही दाखवा. महाराजांचं तीर्थ घेऊन गेला. म्हणाले म्हातारी इथे चालले आणि तू कशी जातेस. डोळे उघडले, तीर्थ तोंडात घातलं, एवढ्यात नाही जायचं, उत्सव व्हायचा आहे. 3 दिवस उत्सव झाला उरलेला आणि मग तिने डोळे मिटले. हे चालू आहे जे, म्हणून मी लौकिकदृष्ट्या गेला. आता गेलेल्याचा दाखला दिल्यावर काय तो येतो का परत. दाखला देणारा घरापर्यंत गेला तरी खूप आहे अशी अवस्था आहे. आपली अवस्था काय ओळखून तरी असं. तर तिथे टेबल टाकून, मुद्दा झाला तर टेबल टाकून दाखला द्यायला बसलो. ह्या गावात होता एवढं तुम्हाला माहिती आहे ना, ठीक, लगेच मृत्यूचा दाखला काय शिल्लकच नाही त्याचं बघायला आणि तपासायला. कुठलं तुम्ही PM काय काय करताय, कुठलं काय पोस्टमॉर्टम नाही, PM नाही, काय नाही. सरळ होता गावात, गाव शिल्लक नाही, घ्या दाखले देऊन टाकले. आणि सरकारी अगदी त्याच्यासाठी नियम अपवाद करून येतो. त्यावेळेला पावसाचा असा आहे, दुर्दैवानं काय सुदैवानं ज्यांच्या वाट्याला दुर्दैवाने आला असेल किंवा सुदैवाने आपल्याला वाट्याला आलं नसेल तरी ह्यावरून कल्पना येते ना काय ती आपण वर बघितलं तर पावसात सुद्धा आपण काही करू शकत नाही. तो पडायचं तेव्हा पडणार, नाही पडायचं तेव्हा नाही पडणार. तर हे सगळं आपल्यासमोर असतानासुद्धा मी करीन असं वाटतं, किंवा करत राहीन असं वाटतं, किंवा करणार नाही असं वाटतं. दोन्ही गोष्टी. इच्छा न करण्यातही आहे आणि करण्यातही आहे. मी करणार नाही हा सुद्धा माणसाची केवढी प्रबळ इच्छा आहे. मी एक गोष्ट करणार नाही. महाराज म्हणते तुला करायला लावेन. हे असं आहे, गुरुच्याकडे गेलं की ते करायला लावेनच म्हणतात. करणार आहे म्हटलं की जरा थांब म्हणतात. तुला काय करायचं, हे मन मोडण्यासाठी आहे. ते मन मोडण्यात
तुम्ही मोडा, नाहीसं करा, अमन व्हा, नमन व्हा, काही व्हा. काही झालं तरीसुद्धा. आणि म्हणूनच नमन होण्यासाठी मार्ग नमन आहे. न मन जर व्हायचं असेल तर नमन करीत राहा. म्हणून ते बाबा महाराज ते ह्याच्यावरनं येणार ते मांजरसुद्धा ते त्याला नमस्कार करत. का महाराजांच्या घरातून आलेलं मांजर आहे, पायऱ्यावर येणारं मांजर. आता त्यालासुद्धा जर हात जोडायचे असले, साष्टांग नमस्कार घालायचा असला तर सामान्य मनुष्य आपल्यासारखा आपल्या बुद्धीला धरून काय विचार करेल ते काही वेगळं सांगायला नको. पण ते मांजर नमस्कार, खांबाला नमस्कार, पायरीला नमस्कार, मनच नाही. त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं आणि नुसतंच काय म्हणायचं की सर्वाभूती परमेश्वर, काय सर्वाभूती? तो तिथं पायरीवर नाही का दिसला तुम्हाला, झाडात नाही का, पक्षात नाही का दिसला, ते मांजराला त्याच्यात नाही का दिसला? तो ज्यांना दिसला ते नमनच करत आहेत. कारण शेवटी असं आहे, आपल्याला वाटेल हे, पण प्रत्यक्षात ते मांजर उतरून आलं, ते आपल्यासमोर आलं, काय पळत आलं आणि ते आपल्यासमोर आलं, ते त्या गुरुच्या घरचं मांजर. मला सांगा, पूर्वीची माहेरच्या वाऱ्यावर सुद्धा गाणी लिहून झाली की नाही? एक काळ होता, एक काळ होता असं म्हणतो आता, कारण आता काही तशी परिस्थिती राहिली नाही. तिकडे कोणाला यावंसं वाटत नाही, आपल्याला जावंसं वाटत नाही वगैरे, नंतर सगळं आता काय आता काळानुसार प्रगती झाली सगळी आणि आपण एकदम उन्नत अवस्थेला गेलो म्हणजे आता. त्यामुळं नाहीतर ते माहेरच्या ते वारा जरी आला तरी तो प्रिय वाटत असे, अशी उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्यांना तो वाटतही असे. माहेरचा माणूस आला तरीसुद्धा असं वाटत असे, सांगायला माहेरचा माणूस यायचा. बातमी काही माहिती नाही, पण माहेरचा माणूस आला याच्यासाठी आधी गुळपाणी द्यायची व्यवस्था होती. तो आल्यानंतर बरं वाटत असे. आता माहेरचा माणूस कशाला, फोन आला तरीसुद्धा तिकडचा आहे, नंतर बघू. आता इथपर्यंत आली अवस्था, त्याला काय करणार? हे सगळे जीवनपद्धतीमुळं तसं झालं. तेव्हा करणार नाही, करणार आहे, या दोन्ही त्यांना मंजूर नाहीत. त्यांना गुरुघरचं ते मांजर आहे ते सांगत होतो, ते गुरुच्या घरून आलं. मला सांगा, गुरुच्या घरातून मांजर होऊन येणंसुद्धा अवघड आहे. त्याला नमस्कार कशासाठी? तर गुरुच्या घरी मांजराचा जन्म आहे त्याला निदान. फार पूर्वीची आठवण आपल्याला असेल तर बाबा म्हणत, ते गमतीनं म्हणायचे, पण तरीसुद्धा म्हणायचे. आता 700 वर्ष झाली आपण हे सगळं ऐकतो आहे. हे माझा तरी विश्वास आहे, म्हणले ज्या अर्थी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटते, आज ऐकावीशी वाटते, त्या अर्थी 700 वर्षापूर्वीच्या जन्मात निदान त्यांचा तो रेडा तरी असलो पाहिजे. नाही तर तो जो रेडा आणला त्याच्याबरोबरचा तरी रेडा असलो पाहिजे. काय चालणार आता, हे बाबांचं आहे म्हणून ऐकायचं. इतके जन्माला ऐकतात. स्वरूपानंद जसं म्हणाले, स्वामीजी जसं म्हणाले की 2-3 दिवस आंघोळ झाली नाही, तेव्हा काय 500-600 वर्षात 2-3 वेळा चुकली. 2-3 वेळा चुकली म्हणजे सूक्ष्माचं आकलन किती प्रगल्भ असू शकतं याची कल्पना यायला गुरुच्याकडे वावरावं लागतं. आणि ती कल्पना येण्यात जर कोण आड असेल तर आपलं मन आणि आपल्या कल्पना. देहवासनेचा जाळी, शुद्ध जीव आज्ञा पाळी. जीव शुद्ध असेल तरच आज्ञा पाळतो, नाहीतर तो मार्ग काढतो त्यातून. ते जे जायचं आहे ना, समजा त्यांनी काय गोंधळायला जायचं तरी तो म्हणतो म्हसवड मार्गे सिद्धनाथाला जाईल. का वाईट नाही, पण त्यांनी काय सांगितलं होतं की तिथं जा आणि ये. आपल्याकडे मागे एकदा त्या जैन साधूची गोष्ट सांगितली होती ना, की शेवटची परीक्षा, ती पेटी घेऊन त्याच्याकडे जायचं, काहीही करायचं नाही, पेटी उघडता कामा नये, तिथे जायचं आणि परत यायचं. त्यातलं झालं हे, पेटी घेऊन जायचं. त्यांच्यासारखेच गुरुकडे पाठवलेलं होतं. त्यांनी ती आल्यावर पेटी उघडून बघितलं, पेटीत काहीच नाही. त्यामुळे ठीक आहे, पेटी बंद करून घेऊन. आणि त्याचं त्यांना कळलं की तो अजून पास झालेला नाही. तेव्हा आता पेटी कामी दिली, नेली काय आणि उघडली काय, हे सगळं पहिल्यांदा वाटतं तसं. पण वाटेत जाताना काय झालं होतं ते त्याला माहिती आहे, ते ह्यांना माहिती आहे काय होणार आहे ते. तेव्हा अशी पेटी नुसती घेऊन जाऊन जर आपण परीक्षेत पास होणार असो, तो पेटीत काय ठेवलं असेल, सर्टिफिकेट आहे का काय आहे, कधी असली पाहिजे. म्हणून जाता जाता झाडाखाली थांबून पेटी उघडली. त्यात एक उंदीर होतं, तो पटकन बाहेर पडला आणि पेटीत झाकण लावला. आता बोलायचं तरी अवघड, नाही बोलायचं तरी अवघड. तर ते रिकामी पेटी घेऊन आल्यावर म्हणले, ठीक आहे राहा, अजून तुला 2-5 वर्ष काढावी लागतील. काय हे जे सगळं आहे हे मोडून काढण्याचं त्यांचं काम आहे. आता सांगत होतं ते असं की ते इच्छेनं पाऊस पाडता येत नाही आपल्याला. ज्याचे आपल्याला जीवनवर आपण जगतो, पावसाने मिळालेल्या पाण्यावर आपण जगतो, तर ते सुद्धा आपल्या हातात नाही आहे हे ज्याच्या लक्षात आहे त्यांनी सरळ गुरुच्या आज्ञा पाळाव्यात. हा त्यांना म्हणून वासनेचा देहजाळी, शुद्ध जीव आज्ञा पाळे. जीव शुद्ध असला तरच आज्ञा पाळतो. तो म्हणतो इकडून जाऊन येतो, तिकडून जाऊन येतो. जाऊन आला का? तर जाऊन आलो.
म्हणजे कसं मनुष्य इतका जन्मतः म्हणजे काय बाराट लॉ आहे काय कळत नाही कळत नाही. येताना सांगतो हो हो जाऊ तर गोंधळाला तुम्ही सांगितलं आम्ही काय गेल्याशिवाय राहणार का, तुम्ही सांगितलं म्हणल्यावर प्रश्नच नाही म्हणजे वगैरे हे सगळं ते गुरुलाच गार करतात आणखीन. ते गुरु काय गार होणार आहेत फ्रीजमध्ये ठेवून, ती काय फ्रीज आहे का थोडाच, चांगलं गरम असतं व्यवस्थित, त्यामुळे त्यांना इकडे तिकडे हालचाल सूक्ष्म झाली तरी कळते. मग तिकडं शिखर शिंगणापूरचं दर्शन कसं काय झालं असं विचारणारच. यांना माहिती आहे हे नाही सांगितलं तिकडं जाणार सगळं तिथं गेलो आलो म्हणून सांगतोय हा, पण प्रत्यक्षात काय आहे ते त्यांना माहिती आहे. मग त्यांना सांगताना मात्र कारण काय शेवटी गोंधळायला गेलो हे खरंच आहे, तेव्हा माणसाला ते मिथ्या जे का म्हणलं ते असं आहे, मन मिथ्या का म्हणलं ते असं आहे की ते खरंही सांगतं आहे पण त्याच्याबरोबर जे आहे ते उरलेलं सांगत नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे अनेक वेळेला हे अकाउंट्सची सर्टिफिकेटची साईन करून घेतात ना, त्यावेळेला असतं ना ट्रू अँड फुल अकाउंट ऑफ ट्रू अकाउंट आहे म्हटल्यानंतर आणि फुल कशाला पाहिजे, ते फुल का तर जो दिला आहे तो ट्रू आहे पण उरलेलं सांगितलं नसलं तर टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड बिलीफ. अरे हेही आहे शेवटी, म्हणजे त्याच्या पलीकडे जायची संधी त्यांना अजूनही आहे. टू द बेस्ट ऑफ म्हणजे ह्यावर हीज नॉलेज अँड बिलीफ, त्याच्या बाहेर शोधायचंच काम त्यांचं आहे. टू द बेस्ट ऑफ नॉलेज फुल अँड सगळं फायनल काय ते दिलेलंच आहे त्यांनी. मग तसं असलं तरीसुद्धा त्यात काहीतरी राहतं ते शोधून काढण्यासाठीच ही परीक्षा आहे. मग ते तीच परीक्षा घेतात की मनात किती अजून मन राहिलं आहे. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे मनात किती मन राहिलं आहे. म्हणून ते त्यावेळेला आपण कुठे होतो त्यात आपण त्यांनी काय केलं ते पाहिलं होतं. रात्रंदिन सेवा करीत असावे देहासक्ती सांडवणे. मनुष्याला सेवेच्या आड काय येतं तर त्याची स्वतःची देहासक्तीच आड येते. त्याला असं वाटतं की मला जे सांगताना ते प्लॉजिबल असतं, ट्रू प्लॉजिबिलिटी म्हणजे सकृतदर्शनी खरं वाटणार असतं की मी दमलो तर, मला घामाला तर, मला काय व्हायला लागलं तर, हा सेवा आहे ना जर सांगतो त्याच्याकडे ती सत्ता असते त्या सध्या देहावरची, त्याला मग ते लक्षात येत नाही कारण चित्त शुद्ध नसतं. त्यामुळे तिथे असं वाटतं की नाही जमलं तर गरीब असं. मग ते जसं ते पेटवायला सांगितलं तसं अजून 2-5 वर्ष थांबावं लागेल तसं आहे, तिथं काही पर्याय नाही. तर रात्रंदिन सेवा करीत देहासक्ती सांडवणे. तेव्हा ज्याचं स्वतःच्या देहावरचं प्रेम संपलेलं आहे आणि भगवंतावर ते लागलेलं आहे त्यालाच खरी सेवा जमते. बाकीची जी सेवा आहे ना ती आडनावाची सेवा म्हणतात त्याला, की आडनावाची सेवा आहे म्हणजे ओळखायचं फक्त की तसं नावाचं सुख आडनावाचं सुख. पहिले दोन किंवा मूळ शब्द कळत नाही त्यामुळे आडनावाच्या सेवा आहेत. रात्रंदिन सेवा करीत देहासक्ती सांडोनी. त्यांनी कशी केली देहासक्ती सांडोनी रात्रंदिन सेवा करीत. देहासक्ती म्हणजे देहाबुद्धी आली, देहाला देहबुद्धी झाली, त्याची आसक्ती झाली. मग काम कमी कसं पडेल, अरे कमी कसं पडेल, जास्त कसं मिळेल हा प्रश्न आहे. खरं सांगायचं तर प्रश्न कोणता की मला जास्त सेवा कशी मिळेल हा प्रश्न आहे. तो म्हणतो ते आहेत की मोकळे. ते मोकळे आहेत ते त्यांना कळत नाही का, जे तुम्हाला धरून ठेवले ज्यांनी त्यांना ते मोकळे आहेत हे नक्की कळते. त्यांचं काय त्यांच्याकडे लक्ष नाही असं नाही, पण त्यांना जरा मोकळे ठेवलेत आणि जरा जास्त काम सांगितलं आहे. का सांगितलं आहे तर त्याची देहासक्ती जावी, अजून त्यांची जायची आहे. त्यांना उठ म्हणलं की ते उठणार आहेत, बस म्हणलं की बसणार आहेत. हां त्यांना जरा मोकळे सोडलेत. पण त्यांना मात्र सेवेत सूट मिळते, आम्हाला मात्र बसा अजून थोडे दिवस करायला लागेल, त्याच्याशिवाय नाही. देहासक्ती सांडोनी जे देतील ते खावे. लहान मुलांच्या वाट्याला हे येतं नाही असं मी म्हणत नाही. आता लहान मुलांच्या कशाला म्हणावं, मोठ्यांच्या वाट्याला सुद्धा येतं, जे करतील ते खावं लागतं. इतकंच नव्हे तर ते छान आहे असं पुन्हा म्हणावं नाही. काय ते काय प्रपंच ठेवणं जसे की काय आपल्याला कळते यात पडलंच जास्त मीठ पडलं, ते मीठ म्हणायच्या आधी पडलं तर ह्यात जास्त मीठ पडलं आहे, थोडं कमी जास्त झाले हे कळते. म्हणजे फार अगदी स्वयंपाकातला तज्ज्ञ नसला हळू आवाजात सांगितलं तरी चालण्यासारखं आहे, तर कमी जास्त झाले हे कळलेलं आहे तरीसुद्धा चेहऱ्यावरच्या आनंदात एक रेषासुद्धा कमी न करता हवा छान असं म्हणावं लागतं. हा प्रपंच म्हणायचा, हा परमार्थ नाही.
परमार्थ म्हणजे काय त्यांच्या अंगावर ओढणं हा पण नव्हे. कारण पुन्हा तेही आहे. दुसऱ्या बाजूला म्हणतील मग स्पष्ट काय ते सांगितलंच पाहिजे. जसं महाराजांकडे गेले होते, आपल्याला परत परत गोष्टी सांगत बसत नाही ते. तर तसं जसं महाराजांच्याकडे गेले आणि स्पष्ट काय ते सांगितलंच पाहिजे, तर ते म्हणाले आणि त्याला जे महाराजांनी उत्तर दिलं ते, तर ते लक्षात असावं. तर तसंही तेही आवश्यक नाही. आपली दोषिक दृष्टीही असू नये. पण कळतं माणसाला, पण कळलेलं त्याला गिळता येतं. त्याला परमार्थाची वाट मोकळी होती. त्याला कळतंय आणि त्याला तरी गिळता येतं. म्हणजे जास्त झाली म्हणजे तरी गिळता येतं, कमी जास्त तिखट झालं तरी गिळता येतं. त्याचं जे काय असेल ते, हे स्वयंपाकापुरतं चाललं आहे म्हणून त्याचं. तर तसं त्याच्यातले कडूगोड त्याला गिळता येतं. तर ते त्याला थोडा मार्ग मोकळा होतो. कारण त्याचा मनावर तेवढा ताबा आहे, प्रतिक्रिया नाही, संयम आहे. तर हे आहे, ही म्हणून त्याला पुढची वाट मोकळी होते. आणि ती मोकळी होत नाही तोपर्यंत पुढे नेता येत नाही. जे देतील ते खावे, सांगतील ते ऐकावे. सांगतील ते ऐकावं. ते काय काही सांगतील. अरे बस, ते काही सांगतील असं वाटतंय ना. मग आपलं तुझी कुठली पुस्तकं, हँडबुकं काय असेल त्याप्रमाणे वा. आपलं काय म्हणणं नाही. संस्कार असतील त्याप्रमाणे कर, काय असेल ते कर. ते सांगतील ते ऐकावे आणि सदा सन्निध असावे. अनन्यरूप अनन्यरूप होऊन सदा सन्निध असावं. वेगळे पण ठेवून सन्निध राहणं म्हणजे दोन राहणंच आहे. मग इथे राहिला काय आणि घरी राहिला काय सारखंच आहे की. जो जर राहिला आणि पुन्हा वेगळा राहिला तर त्याच्यात काय राहिलं, तो दोन राहिली, एक नाहीच राहिला. अनन्यरूप असं म्हटलं आहे ना. मग नाही अन्य ज्याला परवा म्हणलं ना, तसं आहे. नाही अन्य ज्याला तो अनन्य आहे. मग तो अनन्यरूप राहायचं, सदा सन्निध राहायचं. सन्निध म्हणजे जवळ आहेच की. तसं असंख्य गोष्टींच्या जवळ असंख्य गोष्टी असतात. याचा अर्थ मी खूप वेळा बघितलं आहे की सत्पुरुष ज्या ठिकाणी राहतात, कुठेतरी झोपडी त्या ह्याच्यात, आता पूर्वीची जी वर्णनं आपण ऐकली असतील, चाळीमध्ये राहिले. चाळीत काय एक माणूस आहेत का तेवढे? तर चाळीत खूप माणसं आहेत. त्या चाळीमधले माणसात अजून 10 माणसं आहेत. पण त्यांच्यातलं काही घेता येईल त्यामुळे असं नाही. जवळ असलं म्हणजे ते समजतं किंवा त्यामुळे प्रगती होते असं नाही. त्यामुळे प्रगतीला अनुकूलता असते. अनुकूलतेचा फायदा घेणाऱ्याला ते आहे. लाईट लागला म्हणून अभ्यास होतो असं नाही. लाईटमध्ये अभ्यास करता येतो. लाईट आहे, प्रकाश आहे म्हणून अभ्यास करणं सोपं आहे. अंधाऱ्या खोलीत डोळ्यांना त्रास होईल, आपल्याला वाचलेलं कळणार नाही, याच्यासाठी त्या प्रकाशाची तरतूद आहे. तर प्रकाश असला तर तो वापरला तर उपयोग आहे. नुसतं प्रकाशाचा जवळ बसून काही उपयोग होत नाही. त्या अर्थाने आपल्याला जे काम करायचं आहे ते कुठलं, सांगतील ते ऐकावे, देतील ते खावे. गुरुसेवेचा महिमा वर्णू न शकेच, ब्रह्माड येती अणिमा गरिमा अष्टमहासिद्धी. असं आपण जवळजवळ 19 गोष्टी बघितल्या. कुल अहंता, ज्ञान अहंता, लोभ मोह लोकेषणा, चंचल मन, कामेषणा, अष्टमहासिद्धी, सगळ्याची यादीच आहे. तर हे सगळ्यांना काय होतं तर साधका नाडीती क्षणाला लागता. एका क्षणात जरी माणसाला लोकेषणा वाटली तो गेला की गेला. त्याला वाटलं मोठेपणाची हौस वाटली की गेलाच. तर त्याला ते ज्यांना साधायचं आहे त्यांनी ही सगळी यादी लक्षात ठेवावी. तोच यातला गुरुबोधाचा भाग आहे की त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. आचरून सांगितलेल्याला वजन असतं. बाकीच्याला कसं आहे, कापसासारखं आहे. तेवढ्याच आकाराचा कापूस आणि तेवढ्या आकाराचं एखाद्या सोन्याची गोष्ट, यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे त्याला काय वजन नाही त्याच्या भागात. कापूस वाऱ्यावर उडून जाईल एवढं एक काय सोन्याची वस्तू आहे, काय 1-2 तोळ्याची वस्तू आहे. तर ती जी वस्तू आहे तिचा आकार जेवढा आहे तेवढ्याच आकाराचा बाजूला जर समजा आपण कापूस ठेवला तर कधी वाऱ्यावर उडून जाईल ते पण कळणार नाही. पण ह्यानं जे होईल ते आरोग्यापासून ते व्यवहारापासून ते परमार्थापर्यंत इतकं ते सोनं आहे. तर ते अमृत आहेच खरं किंवा हे सोनं आहेच खरं. पण साधका नाडीती क्षण न लागता. आता कसं आहे, अगदी स्पष्ट म्हटलं म्हणून ते खावे म्हणजे पदी लागतं. पहिल्यांदा नमन म्हणून त्या नमनाची आठवण झाली. रात्रंदिवस सेवा करिता देहासक्ती सांडवणे. ते खावे, सांगतील ते ऐकावे, सदा सन्निध असावे अनन्यरूप.
गुरुसेवेचा महिमा वर्णू न सकेची ब्रह्मा आड येती आणिमा गरिमा अष्टमहासिद्धी. एक जराशी कुठेतरी मनुष्य ह्यात प्रवास करतो तर त्याच्या वाट्याला ह्या गोष्टी येतात. नाम जर खूप झालं तर नामात योगाची सगळी अंग येतात, त्यामुळे योगाच्या ज्या सिद्धी लागून आहेत त्या पण येतात. ते त्याच्याबरोबर चालतात म्हणून ते येतात. पण सिद्धीसाठी अभ्यास करणारा वेगळा, परमेश्वरासाठी योगाभ्यास करणारा वेगळा, आणि नाम घेऊन आपोआप आलेल्या सिद्धींकडे दुर्लक्ष करणारा वेगळा. ते आलेही असतील, बोललेलं खरंही होत असेल, झालं असेल, ते त्यांच्याकडं म्हणायला गेलं काय तर ते काय म्हणतात, बोलाफुला गाठ पडली असेल, झालं असेल. ते नाही म्हणत तर ते म्हणाले तसं झालं, आणि त्यामुळं ते जर अडकले तर ते म्हणण्याचीच वाट बघतील आणि लोक मागून घेतील त्यांच्याकडनं. अमुक होईल म्हणा, तमुक होईल म्हणा, तुम्ही एकदा म्हणा. महाराज म्हणले मी नाही म्हणणार. आपण दोघे रामाकडे जाऊया. ते म्हणाले रामाकडं नको, तुम्ही सांगा होईल, तुम्ही सांगा होईल. मी म्हणले मी हा शब्द मी अशा अर्थाने आयुष्यात उच्चारला नाही, तुम्ही कसा उच्चारेन. रामाची इच्छा असेल तर होईन असं म्हणेन. आपण दोघेही रामाजवळ जाऊया, मी तुमच्याबरोबर येतो. पायावर डोकं ठेवूया, तुळशीपत्र देतो, त्याला प्रार्थना करतो, तुळशीपत्र तुमच्या हातात ठेवतो. रामाची इच्छा असेल तर होईल. आहे तयारी? असली तयारी तर प्रश्नच नाही. नसली तयारी तर मग थांबायचं तिथं, मग देवळात नाही, रामाच्या पायाशी पण नाही. तर या अर्थाने आड येते आणि मा गरिमा कसली सिद्धी आली तरी त्याला बीक घालत नाही. कामना वासना कल्पना लोभ मोह लोकेशणा चंचलमना कामेषणा वित्तेषणा आढवी. सगळ्या आडव्यात वाटेत अडथळेच जास्त आहेत. परमार्थाचा रस्ता तसा खरा लाभ नाही. खूप प्रवास असतो. इथून आता हिमालयात जायचं, केवढा तरी प्रवास आहे. कन्याकुमारीला जायचं, बरोबर आहे, अत्यंत उत्तम ठिकाण आहे. साक्षात देवी आहे, प्रकट आहे, सगळं आहे. महासागर आहे, प्रचंड मोठं हे आहे, स्थान आहे. इकडे मोठी हिमालयात इतकी मोठी स्थानं आहेत कितीतरी. पण जाण्या येण्याचा अंतर आणि प्रवास, त्यासाठी लागणारं काय द्रव्य, काय आपली शरीरशक्ती, साधनं, वाहनं, सगळं कठीण आहे. हे जमतं, पण एखाद्या वेळेला जमतं, दुसऱ्या वेळेला जमतं, ठीक आहे. पण ते अवघड आहे नक्की, अनेक बाजूने. परमार्थाची वाट एवढी लांबची नाहीच आहे, ती अत्यंत जवळची आहे. फक्त तिच्यात स्पीड ब्रेकर जास्त आहेत. म्हणजे त्याला दुसरं गिअर टाकताच येत नाही. तर टाकायला गेला तर गाडी बंद पडते. त्यामुळं ती जी साधकांना जी अनेकदा प्राप्तीची गडबड असते, आपल्याला अनुभव यावा वगैरे असं वाटतं. आता अनुभव कसं आहे, इथं पहिल्या गिअरमध्ये ती गाडी चालली तरी खूप आहे, दुसरा टाकायला गेलं तर बंद पडते आहे. मग तशा अवस्थेत आपण पहिल्या गिअरमध्ये शांत चित्ताने एक 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 स्पीड ब्रेकर ओलांडून जात असावं ना. मग आडवं म्हणजे काय, हे स्पीड ब्रेकर. चंचल म्हणा वित्तेषणा आडवी स्पीड ब्रेकर. त्यामुळे अंतर जास्त नाही आहे, स्पीड ब्रेकर जास्त आहेत. कारण स्पीड ब्रेकर हे जे आहेत ना, हे कसे आहेत माहिती का, हे आपलीच माणसं. आता असं आहे, गेलं पाहिजे, मग जाऊन या. शेवटी व्यवहार सांभाळायला नको का, हो. शेवटी माणसं सांभाळायला नको का, हो. नातेवाईक नको का, हो. मुलाबाळांचं आहे, काय मोठ्यांचं आहे, काय पाहुण्यांचं आहे. शेवटी असं आहे, आपल्या वेळेला ते आले होते, खरं आहे. आपल्या वेळेला कोण येणार हे खरं माहीत असावं, पण तरीसुद्धा आपल्या वेळेला ते आले होते. मग ते आता जाऊ दे, काहीतरी आणखीन आठवेल आणि मी दुसरीकडे जाईन. तर काय असते, उत्साही कवींचं संमेलन असलं म्हणजे ना, त्याला उपस्थित असलेले सर्वसाधारणपणे सगळे कवीच असतात. आणि सहानुभूतीनं त्यांनी त्यांचं ऐकायचं आणि नंतर ह्यांचं सहानुभूतीनं त्यांनी ऐकायचं. काय पर्यायच नाही. तिकीट लावून कोण ऐकायला येणार आहे का माझं, आव फिरकला तरी पुष्कळ नाही येणार. मग ते त्यांचं ऐकतात, हे यांचं ऐकतात. गाण्यातसुद्धा असंच होतं. शिकणारा बिचारा तो म्हणतो, हा बिचारा आपल्या वेळेला ऐकायला आला होता. आलं सगळं त्याच्यात. ते आपण त्याला आता त्याच्या वेळेला गेलो. म्हणजे आता हे काही आपले असे प्रसंग येतात ना, प्रसंगाला वेळेला माणूस आला, मग आपण त्यावेळेला गेलं पाहिजे, ते वेगळे प्रसंग वगैरे नाही का. तर त्यावेळेला ते आपल्या वेळेला आले होते 10 दिवसात वगैरे, त्यावेळेला पहिल्या दिवशी वगैरे आपण पण आपलं पण कर्तव्य लागतं वेळेला, तशी अवस्था त्याची होती. मग आता हे सगळं आडवं येतं, ते करावं, पण मनुष्याला ते मूळ मार्गापासून बाजूला नेतं. एक तर तिथे तरी आडवं येईल, नाही तर बाजूला तरी नाही. मग ह्याच्यावर जो ठाम राहिला, कुल अहंता ज्ञान अहंता, किती मोठ्या गोष्टीत खरं म्हणजे
वास्तविक कुळाचा अभिमान हे कळ. कुळाभिमाने पडिलो प्रवाही. त्याने काही वेगळं सांगितलं. उगाच मी माझ्या कुळाची कीर्ती गात बसलो. कीर्ती गाण्याची गरज नाही. कुळाची कीर्ती दुसऱ्याने गायची असते. तर मी कशा घालायला गावी, नाही का? कुळात मोठ्या जन्माला आलो, चांगली गोष्ट आहे. पण आता ती परंपरा संपवण्याची वेळ आपली जर आणली असेल तर त्यापेक्षा ती परंपरा अधिक पुढे कशी नेता येईल याची काळजी करण्याची गरज जास्त आहे. ती केली तर लोकांनी पुढचे कुलकीर्ती गाणारच आहेत. पण नुसत्या कुळाच्या अभिमानानं काय होत नाही. ते बारीक असलेही कुळ असेल. त्या अर्थाने हे साधका नाडी ती आणणारच. कारण जी गोष्ट माणसाला अशा तऱ्हेनं कुलाहंता, कुळाभिमान, बरोबर अहंतेचाच शब्द आहे तो, अहंतेचाच अभिमान शब्द वापरला ना, तर त्यामुळे कुलाहंता, ज्ञानहंता, माहिती आहे, कळते, मला कळते, तर मग तुम्हाला कळते तर मग कशाला ऐकते, कशाला वाचते? ते ज्ञानेश्वर राहू द्यात, तुकाराम राहू द्यात, काय भागवत आहे ते राहू द्या, काय नको, आपल्याला कळते ना. मग आता प्रश्न फक्त काय राहिला? करण्याचाच राहिला. कळणं करणं दोन्हीची सुरुवात कणी होत असली तरी शेवट वेगवेगळी आहेत. असं कसं एका बाजूला नेतं, एक दुसऱ्या बाजूला नेतं. त्यामुळं कळलं ह्याचा काही उपयोग नाही. करण्याचा प्रश्न आहे. तर कळण्याने अहंता निर्माण होऊ शकेल आणि कळण्यानं बरोबर काय करायचं ते कळून ते करता पण येतं. ह्या दोन गोष्टीतला फरक लक्षात आला तर त्यातली कुठली आड येते? मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं ज्ञानादेव तू कैवल्यम, बरोबर आहे. ज्ञानानेच सुरुवात होते, कळण्याने, जिज्ञासेने सुरुवात होते. समजून घेतो, वाटेत त्याला जे करायचं आहे, समजलेलं आहे ते प्रत्यक्ष करतो आणि ते केल्यानंतर शेवटी ते करण्याने, त्यात न अडकण्याने, ते पण ज्ञानच आहे, तर त्यात न अडकण्याचं ज्ञान असल्यामुळे करून शेवटी मुक्त होतो. म्हणून ज्ञानात होतो कैवल्यम. ते शेवटी त्याला कैवल्य म्हणजे मुक्तता साधते. ती साधावी यासाठी त्यांचे हे सगळे प्रयत्न चालले आहेत. पण असं वाटतंय का की ह्या प्रत्येकाशी गोड बोलून हे काम होणार आहे? ज्ञान हंता, देतील तिथे खावे, ऐकावे, काय सन्निध असावे, अनन्य रूप वगैरे सगळी यादी आहे. ही सगळी जी यादी आहे ही गुरुबोधात सांगताना अंजन काय आहे किंवा कुठं काय असतं, डोळ्यात एक ड्रॉप घालायचा असला साधा अंजन, आपण त्या भाषेमध्ये बोलू. इथे गुरुबोधांजन श्रवणाचा विषय. श्रवणाच्या मार्गाने विचार केला तरी उत्तर तेच येतं. दृष्टीच्या मार्गाने विचार केला तर अधिक जरा चांगलं उत्तर कळतं. तर श्रवणाच्या मार्गाने सांगतो. श्रवणाच्या मार्गाने कानात काय तेलाचा थेंब, काय ड्रॉप घालायचा आहे, काय परिस्थिती आली, समजा काय त्रास झाला, काय झालं, तर तो कानाचा थेंब घालायला स्वतःला येत नाही, दुसरा कोणीतरी घालत असतो. हे हात तू कानात जाईल का नाही, जाईल का नाही, तो कानच हलवता. तो बघ कान तिनं कान स्थिर ठेवा म्हणजे घालता येईल. ते कानात थेंब घालायचं तरी सुद्धा कान स्थिर लागतो ना. मग तो त्रास त्याला होतो. तो म्हणतो तुम्ही नीट घालत नाही, तुम्ही घालत नाही, तुम्ही कान नीट धरत नाही आहे, तू नीट घाला. आता हेच ह्याच्या आपल्या श्रवणाच्या बाबतीत जसं आहे तसं त्याच्यापेक्षा अंजनाच्या बाबतीत आहे. डोळ्यात ड्रॉप घालायचं की नाही, तो ड्रॉप सोडला की डोळे मिटतात आधीच. आता काय करावं त्या माणसाला मला सांगा. खूप वेळा तुम्ही हे बघितलं असेल की डोळ्यात ड्रॉप घालायची वेळ येते माणसाला, येत नाही असं नाही. मग ते डॉक्टर असले काय आणि घरचं कोणी असलं काय, ते वैतागणार शेवटी ना. ते म्हणणार की डोळे उघडून धरतात आणि ज्यावेळी तो पडला की गाडी डोळे पडायचा, तो आत गेला पाहिजे ना, डोळ्यात तर काहीतरी उपयोग होणार. असलं जर अवस्था झाली तर म्हणून हे सांगितलं शेवटी की अंजन हा शब्द का वापरला आणि त्याचा संबंध कशाशी ते सांगायचं होतं. तर त्या ठिकाणी त्याचं शेवटी जर बरं व्हायचं, त्याला करायचं असेल आणि करणारा तसाच लागतो, तो तसा असेल तर तो काय करतो किंवा त्यांनी काय करावं, खरं सांगायचं तर त्याने आपला डोळा दुसऱ्याने डोळा उघडून ताडून धरला तर माणसाला जास्त भीती वाटते. कारण हा काय अंजन घातल्याशिवाय सोडत नाही आता. तर ते जे काय असेल ते त्याची भीती वाटते ना. मग आपणच आपल्या डोळा उघडून धरावा. काय त्यांनी ते टाकतील त्यावेळेला पहिल्यांदा जरा ते त्रास वाटतो. कारण असं डोळ्याला सवय नाही ते की तोडून नाही बाबा काही मिळालं ते खाई, असं नाही आहे. डोळा हा फार नाजूक गोष्ट आहे. तेव्हा त्याच्यात जर एक थेंब घालायचा तर दुसरा डोळ्यात थेंब गेला की माणसाला एकदम असंच होतं. ते बरोबर आहे, ते अंजनच आहे, तसं होणारच. आणि तसं झाल्याशिवाय मनुष्य पुढेही जाणार नाही. तेव्हा हे गोड बोलून होणारं काम नाही. साधकांनी काय करावं त्यासाठी स्पष्ट जो शब्द वापरला तेवढा पुन्हा बघावा. आणि मग साधका नाडीती आपल्याला कळले ना, क्षण न लागता. मग इतके जे सांगितले सगळे 18-19 जण सांगितले अडथळा करणारे, इतुकियासी मारोनी लाथा गुरुपदी रमतसे. इतुकियासी मारोनी लाथा हा शब्द तशा तऱ्हेनं कसा येईल इथं, पण अंजन म्हणून आला आहे. अंजन हे तीव्रच असतं.
ते बरं करणारं असतं. माणसाला ज्या वेळेला आजारामध्ये द्यायची गोळी कडूच असते त्यावेळेला ती कडूच असते. साखरेत घोळली तरीसुद्धा ती शेवटी कडू लागणारच असते. त्याला साखरेत घोळणं हा थोडासा संतांच्या स्वभावाचा प्रश्न आहे. ते तशा पद्धतीनं देतात घोळून, पण तरीसुद्धा शेवटी ती कडू असते, ती कडूच असते आणि कडू असते तीच घ्यावी लागते. तर ती घेतल्यानंतर माणसाचा आजार खऱ्या अर्थाने बरा होतो. जसं अंजन घालताना त्रास होतो, पण नंतर डोळ्यांना स्वच्छ दिसू लागतं, डोळ्यातला दोष दूर होतो. तर ह्यासाठी साधकांनी काय करावं हे सांगितलेलं आहे. इतुकियासी जे वित्तेषणापासून जे सगळे या चंचल मन वगैरे वगैरे सगळं आहे, इतुकियासी मारोनी लाथा, आणि त्यांना लाथा मारायच्या त्या ह्या सगळ्या अडथळ्यांना. इतुकियासी मारोनी लाथा, पण करायचं काय तर गुरुपदी रमावे. इतुकियासी मारोनी लाथा गुरुपदी रमत असे हे साधलं म्हणून त्यांचं हे बोधांजन आपल्याला उपयोगी पडतं आणि ते पडत राहावं अशी इच्छा आहे. त्यासाठी ज्याची धरावी संगती तैसी होते वृत्ती, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माणसाच्या आयुष्यात आणि तो त्याला सोडवता येण्यासारखा आहे. त्यातल्या त्यात कशाच्या संगतीसाठी जास्तीत जास्त वेळ, त्यासाठी वेळ काढावा. व्यवसाय कुठला असो, आपली कुटुंबाची ठेवण कसली असेल, व्यवसाय काही असेल तरी सत्संगतीशिवाय पर्याय नाही हे माणसाला खरं आहे. आणि ते जर तो तिथून बाजूला गेला तर परत त्या जागी येणंसुद्धा अवघड जातं. प्रगतीचं बाजूला राहू दे, पण त्या जागी येणं अवघड जातं. म्हणून याचा विचार करीत असावं आणि ते सांगितलेलं आहे ते आपल्या हितासाठी आहे. तर जे थोर होऊन गेले त्यांनीसुद्धा हे मागितलं, कारण त्यांना ती कल्पना आहे. ते खूप वरच्या पातळीवर जाऊन बसलेले आहेत. नव्हे आज 300 वर्ष त्यांचंच नाव राहिलं. आमचं पुढच्या पिढीला त्या एक मातृत्रयी पितृत्रयी तशी म्हणतात तशी त्याच्या पलीकडे काय राहण्याची शक्यता आहे. 300 वर्ष काय राहणार, पण त्यांचं राहिलं आहे तरीसुद्धा ते या बाबतीत सावध आहेत. तेवढं फक्त बघून थांब. 85 पद 108. देव वसे चित्ती त्याची घडावे संगती, देव वसे चित्ती त्याची घडावे संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, संत जनास भेटी न हो अंग संगे तुटी, संत जनास भेटी न हो अंग संगे तुटी, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, तुका म्हणे जिणे भले संत संघटने, तुका म्हणे जिणे भले संत संघटने, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, घडावी संगती, घडावी संगती.